हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, मी कॉमेडी जोक सांगणार आहे. लग्नाआधी नवरात्र जवळ येते म्हटल्यावर आज साडी घालणार, उद्या लाचा, परवा वन पीस, पुन्हा नवीन घागरा अशी प्लॅनिंग असायची. आणि आता लग्नानंतर नवरात्र जवळ म्हटल्यावर आज किचनची सफाई, उद्या बेडरूम, परवा हॉल, पुन्हा राहिलेले सगळे एक दिवस. ज्या आजारामुळे जेवण समोर असूनही जेवता येत नाही आणि डोळ्यावर झोप असूनही झोपता येत नाही, असा कोणता आजार आहे? हाच आहे जो आता तुमच्या हातात आहे. घाला त्याच्यावर दगड. जर एखादा चिनी सैनिक 5 फुटापेक्षा जास्त उंच दिसला तर समजावे आपल्या कोणत्या तर पूर्वजांनी मानसरोवरच्या पलीकडचा पायी प्रवास केलेला होता. सासू: माझ्या मुलाला तर अगदी बैलच बनवून टाकलंस, अजिबात ऐकत नाही माझं. सून: अहो आई, तरी मामंजी इतकं परफेक्ट बैल नाही जमला मला, काहीतरी कमीच आहे, मी बहुतेक कमी पडले. हॉटेलमध्ये जेवण केलं आणि त्याचं बिल भरायला पैसे नसले तर आपल्याला कामाला ठेवतात. तसं जर कोणी बँकेचं लोन काढून फेडले नाही तर ते बँकेत कामाला ठेवतील का? मुलगी: तू मला ब्लॉक का केलंस? मुलगा: तू मला काळा कशाला बोललीस? मुलगी: मग ब्लॉक करून गोरा झालास काय? सुखाने जगायचे असेल तर फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवायला विसरू नका, नाहीतर विषय थंड पाण्यापासून सुरू होईल आणि तुमच्या मोबाईलवर येऊन थांबेल. बंड्याने जरा फोन लावला तर चुकून एका मुलीला लागला. मुलीने फोन उचलल्यावर: बंडू, हॅलो कोण? मुलगी: मी बानू. बंड्या: आईला फोन जेजुरीला लागला वाटतं, सॉरी माते. भरमसाठ बडबड करणाऱ्या एका पेशंटला डॉक्टरांनी जीभ दाखवायला सांगितली. थोड्या वेळाने तो म्हणाला, डॉक्टर, तुम्ही मला जीभ दाखवायला सांगितली पण तुम्ही ती बघितली नाही. डॉक्टर हसत म्हणाले. त्यावर डॉक्टर हसत म्हणाले, प्रिस्क्रिप्शन लिहिताना मला जरा शांतता हवी होती. No, 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 no. बायकोवर तोच खरे प्रेम करतो जो बायकोला नेहमी वाटाणे सोलून आणि मेथी तोडून देतो, बाकी ते चंद्र आणि तारे तोडून आणतो. हा सगळा ड्रामा आहे, ड्रामा. पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा बायको मला वळून माझ्या डोक्यावर तांदूळ टाकायची, त्यावेळी 98% तांदूळ केसात अडकायचे आणि 2% तांदूळ खाली पडायचे. आणि आता 98% तांदूळ खाली पडतात आणि फक्त 2% तांदूळ केसात अडकतात. काय म्हणावं, पण पहिल्यासारखी तांदळाची क्वालिटी आता राहिली नाही का? बॉस: इतका उशीर का झाला? कर्मचारी: सर, ट्रेन उशीर आली. बॉस: पण रोज ट्रेन उशिरा का येते? कर्मचारी: कारण रोज मी उशिरा स्टेशनला पोहोचतो. यावेळी थंडी होळी साजरी करून गेली, उन्हाळा श्रावण साजरा करत निघून गेला. आता पाऊस पण म्हणत आहे की मी दिवाळी साजरी करूनच जाईल. गण्या त्याच्या सासूरवाडीला गेला. त्याच्या सासूने त्याला 7 दिवस शेपूची भाजी खायला घातली, पण 8व्या दिवशी सासू: जावई, जेवायला काय करू? जावई: शेत दाखवा सासूबाई, स्वतःच करत जाईन. रुग्ण: डॉक्टर, माझी झोप काही लागत नाही. डॉक्टर: मग काय करतोस? रुग्ण: झोपेत मेंढ्या मोजतो. डॉक्टर: मग झोप का लागत नाही? रुग्ण: कारण मी डेअरी फार्मचा मालक आहे. मेंढ्या मोजताना नफा तोटा मोजायला लागतो.
Oh, no, 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 no. बोर झालो म्हणून फोन लॉक केला. अजून बोर झालो म्हणून 2 मिनिटांनी फोन अनलॉक केला. हेच चालू आहे रोज जीवनात. केळी खाल्ली की हाडे मजबूत होतात आणि केळीच्या सालीवरून पाय घसरून पडला की हाडे मोकळी होतात. तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.